परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश। सोमनाथ सूर्यवंशीची बाजू मांडण्यासाठी स्वतः ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतला होता। मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत आदेश। परभणीत डिसेंबर महिन्यात संविधान विटंबना करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घेतले होते ताब्यात। पहिल्यापासून सोमनाथाचं मयत झाल्यापासून सोमनाथाचं खून झाल्यापासून प्रकाश आंबेडकर साहेबांनी पूर्ण काळजी घेतली, पूर्ण लक्ष घातले। परभणीत 10 डिसेंबर रोजी एका माथे फिरूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ठेवलेली संविधानाची विटंबना केली होती। त्यानंतर पूर्ण परभणीत रस्त्यावर आंदोलन सुरू होतं व आंबेडकरी समुदाय रस्त्यावर उतरून जागोजागी आंदोलन करत होते। त्यावेळी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं, ज्यात एक सोमनाथ सूर्यवंशी याचाही समावेश होता। सोमनाथचा मृत्यू हा पोलीस कस्टडी झाला असल्याचा दावा त्याचे कुटुंबीय व सर्व परभणीतील आंबेडकरी समुदाय करत होते। त्यानंतर CID SIT तर्फे मागील डिसेंबर पासून आतापर्यंत परभणीत चौकशी सुरू होती व आज रोजी मुंबईच्या उच्च न्यायालयातील संभाजीनगर खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने परभणीत खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीची बाजू मांडण्यासाठी स्वतः ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतला होता। आज रोजी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आल्यानंतर सोमनाथचे आईची प्रतिक्रिया परभणीच्या देशोन्नती प्रतिनिधी यांनी घेतली आहे। पहिल्यापासून सोमनाथाचं मयत झाल्यापासून सोमनाथाचं खून झाल्यापासून प्रकाश आंबेडकर साहेबांनी पूर्ण काळजी घेतली, पूर्ण लक्ष घातले। स्वतः त्याने पोट घालून कोर्टामध्ये स्वतः लढले आंबेडकर साहेब, म्हणून आज मला न्याय भेटला कोर्टापासून। कोर्टाला पण माझा धन्यवाद आणि साहेबाला पण माझा धन्यवाद। आता ह्याच्या पुढे जे गुन्हेगारी आहेत त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हे दाखल करावं आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावं आणि ते जे पोलीस कर्मचारी असू कुणी असू ह्यांना शिक्षा कठोरात कठोर शिक्षा द्यावं, माझी हीच मागणी आहे। माझी हीच मागणी आहे कोर्टापासून आणि साहेबापासून सगळ्याला। माझं पत्रकार साहेबाला पण माझी विनंती आहे, लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये कोर्ट चालवावा।